चला सुप्रभात श्री विठ्ठल नर्मदे हर मंडळी. आजचा आपला चौथा दिवस ना, बरोबर ना? चौथ्या दिवसाची पहाट झालेली आहे. माऊलींचा दुसरा करणं झालेला आहे आणि आपल्याला आता तिकडं पोचावं लागेल. तर माऊली निघेलच थोड्या वेळात. बरोबर आपला आवरलेला आहे सर्वांचा. तर चला मंडळी जाऊया, मस्त नंबरला लागूया. आजच्या भजनाचा आनंद घेऊया, आजच्या नवीन प्रवासाचा आनंद घेऊया. आणि खरंच परतीच्या प्रवासाचा आजचा सगळ्यात मोठा टप्पा आपला काय शेवटचा फलटण. हो फलटण, कारण की 3 दिवस बोलला ना तुम्हाला, 3 दिवस आपले महाग असतात. आजचा कालचा आणि परवा झाला, 2 दिवस झाले आणि आजचा दिवस फक्त. चला मंडळी, चला 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 लवकर चला. वा वा वा, माऊली अजून निघाली नाही. आपल्या हातात अजून 2 मिनिटं आहेत आणि त्या 2 मिनिटात आपण काय करू माहिती आहे का? गरम गरम दूध, गरमागरम दूध, मसाला दूध. तिसरा करण्यात आलेला आहे आणि माऊली माझी निघालेली आहे. चला माऊली माऊली माऊली. महाराज ज्ञानेश्वर माऊली, 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 महाराज ज्ञानेश्वर माऊली. आता नारायणा दुसऱ्या पासून. चला श्री विठ्ठल मंडळी, आजचा चौथ्या दिवसाचा पहिला विसावा माऊलींचा. इथं मस्तपैकी मसाले दूध आणि पोहे भेटतात. पोहे आणि मसाले दूध आपण पण जाऊन घेऊया. सगळी मंडळीने घेतलेलं आहे, सर्व आनंदाने एकदम पोहे घेतात. आपण पण घेऊया, आनंदानेच घेऊया. चला या मंडळी दूध प्यायला. एकच नंबर दूध आहे, जबरदस्त. आमची पोरं तर दूध घेऊन पोहे घेऊन कुठे बसल्यात माहिती पण नाही. सर्व वारकरी मंडळी बघा, पाऊस नाही ना, त्याच्यामुळं रोड सुका असल्यामुळं सर्व वारकरी मंडळी मस्त माऊलींच्या मागं झोपा काढतात. तेवढाच आराम होतो, मग चालायला अजून काही वाटत नाही. रथाच्या पुढं सुद्धा सगळी वारकरी मंडळी झोपलेली आहेत. आज आपल्या नवी मुंबईतून परतीला असणारे आमच्या निखिलच्या आई तर आम्हाला माहिती आहेत. तुमचा परिचय सांगा, खूप मोठा परिचय आहे तुमचा. म्हणून बोललो ना, तुमचा मोठा परिचय आहे. हा म्हणून बोललो ना. कोपरखेरणे. तुमची जागा बिगा व्यवस्थित. तुम्हाला कसा आहे वारीचा अनुभव? परतीचा अनुभव मला पहिली वेळ आल्या कशी मस्त आहे ना. जागा बिगा सगळं काही टेन्शन नाही. गाडी बिडी आपली आहे, सगळं सामान बिमान ठेवायला काही टेन्शन नाही. सगळा भारी. खायला पाहिजे बस. खायला तर इथं पाहिजे दौरा आहे. 12:30 उठायला लागते. नवीन अनुभव आहे ना ह्यो. आपल्या इथं किती जागाचा हलद्यांना आपल्या इथं किती जागाचा. इथं पण जागाला पाहिजे का नाही? मग आपल्या इथं हल्दीला जातो 4-5 वाजेपर्यंत, पण माऊलीच्या याला एवढं जागालाच पाहिजे. मग अहो आपल्या इथं तर 12-1 वाजेपर्यंत झोपत नाही आपण. अजूनपर्यंत नाही. तुम्ही झोपता नाही ना? मग बरोबर आहे.
झोपून देणार लोक टीव्ही चालू मोबाईल चालू. असं द्या, असं 11 द्या. वाजता झोपतो. चांगला आहे बाबा वारीचा अनुभव. मस्त वारी करा, सुंदर वारी करा. ओके. चला मंडळी, विसावा झालेला आहे आणि माझी माऊली पुढं निघालेली आहे. आपण पण जाऊया आपल्या नंबरला आणि करूया भजन. चला मंडळी, श्री विठ्ठल. आणि आले विसाव्याचे क्षण. आणि दुसरा विसावा आजचा माऊलींचा. मस्त एकदम वारकरी मंडळी बसलेले आहेत, खूप गर्दी आहे इथं. आपण जाऊया आता जरा विश्रांती घ्यायला. रथाच्या पुढं बघा कशी झोपतात, रथाच्या मागही झोपतात, रथाच्या पुढेही झोपतात. चला, झालेलं आहे तिसरं करणं. आणि आता माझी माऊली निघेल आता पुढं. चला, इथं बैलजोरी बदललेली आहे. चला मंडळी, माऊलींचा सोलापूर जिल्ह्यातून सातारा जिल्ह्यात आगमन होणार आहे परतीच्या मार्गाला. आता इथं साताऱ्याचे सोलापूर जिल्ह्याचे पोलीस आता सातारा जिल्ह्याचे पोलीस मंडळीला सगळी ड्युटी हँडओव्हर करतील. जेवढी सोलापूर जिल्ह्याची ड्युटी होती सगळे आता सातारा जिल्ह्याच्या हद्दीमध्ये येणार आहेत. म्हणून इथं थोडे वेळ पालखी थांबलेली आहे. सगळ्या ड्युटी इथं चेंज होतील. मानकरी जेवढ्या सातारा जिल्ह्यातले मानकरी असतील ते इकडं आलेले आहेत फक्त आणि फक्त माऊलींना आपली सेवा देण्याकरता.
सोलापूर ओळखला, सोलापूर. आलो सातारा जिल्ह्यात. मनोरथ माय बाबा. चला माऊली, आजचा आपला 3रा विसावा आणि साधू बुवाचा ओढा. इथे माऊलींचा अभिषेक असतो. विठ्ठल मंडळी, तू बाजू आहे रा. आज आम्हाला दोघांची मुलाखत जाऊ द्या. अकरे आज आदरणीय छोटे कदम माऊली यांनी तुम्हाला दोघांना नाट म्हणायला लावले. तुमचा एक्सपिरियन्स शेअर करा. पहिले तुम्ही बोला. बरं वाटलं एकदम. गुरुंनी आदेश केला, आम्ही पाळला तो. भारी वाटला ना? भारी एकदम. भीती नाही ना? नाही थोडीशी पण नाही ना? नाही. नेक्स्ट टाइम परत. आपण बोला. शब्द नाही. शब्द नाही का? शब्दच वाचता येत नाही. वा, ये. आता राहिले पांडू महाराज. तुमचं पण नाव घ्यायला लावीन बघ. तुम्हाला माऊली बाजूला होते. हा. ठीक आहे. आता तुम्हाला एक नाट म्हणायला लावू. चला चला. मस्त वाटतं. चला मंडळी, चला. श्री विठ्ठल. आपण माऊली थांबली होती साधू बाबाच्या वड्यावर. इथे माऊलींचा अभिषेक झाला. आम्ही पण तयार झालो. आता माऊली निघेल. चला आपण जाऊया, माऊलींना घेऊन जाऊया. इथून पालखी जाते बरं का. आता इथंच माऊलींचा अभिषेक झाला का नाही माऊली? आणि माऊली आता निघालेले आहेत. स्नान करून चालले त्यानं बरं आहे.
आता पुढच्या विसावा तरड ना का बरड 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 ज्ञानोबरायांचं जेवण होईल, भोजन होईल. संध्याकाळी डायरेक्ट फलटण. ज्ञानोबरायांचा मुक्काम होईल. चला माऊली रथात आरूढ झाली. चला खांदा लावा. राजा पुढे जाम, राजा पुढे जाम. दीपक महाराज ओय, आम्ही सगळे जेवायला थांबलोय. आमचा नंबर आहे कम से कम 30, 40, 50 नंबर असा आपला. 30-40 लोक इथंच आहेत. कधी नंबर येईल, कधी खाऊ आणि कधी झोपू. 100+. पण तोपर्यंत वरती पण गर्जना चालू झाली नेमकंच. त्याला पण भूक लागले. तुला जर वाटत असेल मी जावा तर पडू नको. थांबला 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 ऐकलं तरी. काय महाराज. चला चला बोल बोल माय कशी बोल. हरे राम 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 हरे 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 कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्णा हरे कृष्ण. आवाज दे बता. चला चला श्री विठ्ठल मंडळी. काय नाही झोपताव. दुपार झाली, जेवून आलो. माऊली विसाव्याला थांबलेली आहे. आपण कुठं बरड ना महाराज. बरड या ठिकाणी आलेलो आहोत. दुपारचा विसावा आणि आज संध्याकाळी आपल्याला जायचं फलटणला. इथून फलटण अजून 20 किलोमीटर आहे. आणि बाप रे बाप, माऊली कधी पण येतील. माऊली आता जास्त नाही आपल्याला, किती 11:15 वाजले ना. जास्तीत जास्त आपल्याला अर्धाच भेटेल आराम. माऊली आली का आपल्याला लगेच पळावं लागेल. तर चला थोडंसं अंग टाकून घेतो. आता जास्त काही बोलत नाही, थेट तुम्हाला रस्त्याला भेटतो. चला श्री विठ्ठल. चला श्री विठ्ठल मंडळी. चला चला दुपार झाली, माऊली यायची वेळ झाली. आज 1 वाजता माऊली भेटते. 1 वाजता योग आपला 1 ते 2 आणि 2 ते 2.5 या 1.5 तास असे वजन जातात ना. आता उन्हाचं चाललं लागतं, पण कंटिन्यू 1.5 तास चालावं लागतं. चला हा सुद्धा आपल्याला अनुभव आनंद घ्यायला पाहिजे आहे की नाही. चला जरा बसू यायचं. माऊली आता 2च मिनिटात येईल मागून आणि आपण फ्रेश हो, जरा तोंड धुऊया. चला माऊली आलेली आहे.
जाऊया नंबरला. चालायचं का मग? चला बघूया. चला माऊली थांबलेली आहे 20व्याला आणि आपण चाललेलो आहोत धपाटे खायला. धपाटे धपाटे आनंद 2 धपाटे. चला श्री विठ्ठल माऊली. मस्तपैकी आपला झालेला आहे काय जेवण नाश्ता. धपाटे चपाती चण्याची भाजी काय नाही रे काय बोलते ना. हे अजून कानाची भाजी होती ती मनीषाला आवडते ती मटकी. मटकी होती बटाट्याची होती बरेच काय रे काय खायला होतं. बापरे तांबडी चटणी होती. तांबडी चटणी होती. सगळा खाऊन मटकी बघून आली मनीषाची आठवण. चटकी. तर चला जाऊया नाही इथं थांबूया. आता नंबर लागेल आपला. चला 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 माऊली आली. चला उठा महाराज. चला उठा. ज्ञानोबा तुकाराम ज्ञानोबा तुकाराम. कसं कसं वाच वाच हे वाच. चला मंडळी आजच्या दिवसातला शेवटचा 20वा माऊलींचा आणि आपण पोहोचणार आहोत फलटणमध्ये. तर चला शेवटचा 20वा घेऊया. काय वेगळा पाहिजे तुला? वारकऱ्यांची मजा आहे ना. पाहिजे ते खायला नाही. दादू चल तुझी 2 मिनिटांत मुलाखत घेते का? मला मग कधीपासून प्रश्न होता माझ्या मनात तर तुम्ही जोड्याने पडती किती वर्ष झाली करता? कुठल्या सालाला चालू केली? 2019ला 2019ला चालू केली. 2019ला म्हणजे 19, 20, 21, 22, 23, 24, 25, 26 चालू आहे ना आता. 26ची वारी. 8 वर्ष तुम्ही जोड्याने करता. वा धन्य आहे. वा वा धन्य आहे धन्य आहे. बघा मंडळी जोड्याने 8 वर्ष करताय. तुम्ही 1 वर्ष तरी करू शकता. जायची तरी यायची नका करू. बरोबर का नाही? नाही तर जायची तरी करा. नक्की करा. बघा काहीतरी आदर्श घ्या. खतरनाक माळी. कुठं बी तवऱ्यात मारी येते. लागले काय तुम्हाला? माऊली ट्रस्ट डॉक्टर दिंडी. वा तुम्ही कधीपासून करताय? मला 10 वर्ष. ट्रस्ट करते 1993 1993 पासून ही ट्रस्ट करते आणि तुम्ही याच्यामध्ये 10 वर्षापासून आहे. वा वा खूप सेवा आहे महाराज. हा तेल काय स्पेशल आहे? निलगिरीचा. मुंबईला कुठं?
दादर रोड. दादर. आम्ही वाशीवरून. तुम्ही वाशीवरून आहे? मी पण वाशीला आहे. वाशीलाच का? हां, वाशी सेक्टर 26 कोपरीगाव. कोपरीगावमध्ये. अच्छा, मी ICL ला होतो सेक्टर 15. अच्छा अच्छा, क्या बात आहे. आत्ता मी राहायला दिघ्याला आहे. दिघ्याला आहेत का राहायला? माझं बालपण पूर्ण वाशीमध्ये गेलंय. वाशीमध्ये का? अरे वा. जॉबला मी वाशीला आहे सेक्टर 17. आता रिसेंट आत्ता चालू मध्ये. सेक्टर 17ला कुठं? सेक्टर 17 भाऊबाई जगजीवनदास माहिती आहे का? हो हो. हा, त्याच बिल्डिंग सेकंड फ्लोअर. अरे, मला वाटलं बाबूभाई जगजीवन दास मध्ये, नाही तर आलो असतो लगेच. सेकंड फ्लोअरला आहे. ओके ओके. प्लाझा, वाशी प्लाझाच्या बाजूला. बाबा पडले नाही मग पाठी. नामदेव धनाबाई. नामदेव धनाबाई. नामदेव धनाबाई. नामदेव धनाबाई. नामदेव धनाबाई. नामदेव धनाबाई. फन फन. जय ठोबार. जय ठोबार कुमार. जय ठोबार कुमार. खाली वाका. जय ठोबार कुमार. जय ठोबार. जय ठोबार कुमार. मुद्रांकित. राहो ताळवे आपुल्या पाडे. सांभाळावे आपुल्या वृद्धा. परितुदा मुद्रांकित. महाराज ज्ञानेश्वर माऊली. 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 बोला. फलटणमध्ये मुक्काम आहे. चला श्री विठ्ठल मंडळी, आपण आलेलो आहोत फलटण. आणि फलटण या ठिकाणी हा माझा माऊलींचा तळ आहे. माऊलींचा तळ. इथं माऊली माझी आतमध्ये आहे. इथून आतमध्ये हे माऊलींचा इथं विसावा असतो. आपले भोजन झालेले आहेत. आता आपण जिथं झोपायला चाललो तिकडं जाऊ आणि निवांत बोलू तुमच्याशी. चला चला श्री विठ्ठल मंडळी, आज आपण फलटण या ठिकाणी आलेलो आहोत आणि मस्त आजचा प्रवास, म्हणजे मोठा प्रवास संपला आत्तापर्यंत. आपल्याला तुम्हाला सुरुवातीला सांगितलेलं मी, पंढरपुरातून निघाल्यानंतर वाखरीपासून जे 3 मोठे मोठे टप्पे होते ना आपले, सगळे आटपले. म्हणजे आजपर्यंत सगळ्यात मोठा टप्पा आपला संपलेला आहे. आता उद्यापासून आपल्याला आराम म्हणजे उद्याचा प्रवास असेल आपला 30 किलोमीटरचा.
त्याच्यानंतर 20-25 असंच असणार आहे 2-3 दिवस आणि 2-4 दिवसात पोहोचून जाऊ आपण. तर मेन प्रवास तो आहे जो मोठा तो आपला संपुष्टात आलेला आहे आणि आनंदात आलेला आहे. काही प्रकारचे कुठल्याही प्रकारची अडचण नाही येता बरं का. तर चला आज आपण फलटणमध्ये आहोत. आजची व्हिडिओ मी इथं एंड करतो. शिवरात्री जरा गाडीत आलतो सगळं बघायला, गाडीत सर्व सामान होतं काढलं आणि बोललं आता इथं तुम्हाला शिवरात्री करतो. चला भेटूया उद्या पुन्हा नवीन ब्लॉगमध्ये. श्री विठ्ठल नर्मदे हर शिवरात्री.